सोपं आहे त्याला रेकॉर्ड. बघ 2019 कॉर्पोरेट फायनान्स क्वेश्चन नंबर 1 हा ऑर मध्ये आलाय हा. तर क्वेश्चन हा. नंबर 1 तुझा आला होता बघ, पहिले हा रेशोचा क्वेश्चन आला होता. ओके, हो. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. त्याला ऑर आला इथे ईबीआयटी म्हणजे तुझं लिव्हरेजेस असं. ओके, आता याच्यामध्ये हा. काय दिलंय बघ, 4 फॉर्म्स दिले. किती फॉर्म्स दिले? देर आर 4 फॉर्म्स. तुमचा रीता, ना आवाज खूप कमी येतोय. एक सेकंड हा. मी माझा व्हॉल्यूम पण फुलच आहे. एक मिनिट थांबा. देर आर 4 फॉर्म्स. रीता, हम्म. मीता, ऋषी आणि नीती. ओके, हम्म. सो इथे तुला काय काय कॅल्क्युलेट करायचंय बघ. ईबीआयटी मीन्स अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, हा. पर शेअर ईपीएस, ऑपरेटिंग लिव्हरेज आणि हम्म. फायनान्शियल लिव्हरेज. तर त्यासाठी हम्म. सगळ्यात आधी आपल्याला कॅल्क्युलेट काय करून घ्यायला लागेल? ईबीआयटी. करेक्ट. हम्म. मग ईबीआयटीचा फॉर्म्युला काय सांग? सेल्स लेस मायनस व्हेरिएबल कॉस्ट दॅट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स कॉस्ट दॅट इज इक्वल टू, ईबीआयटी. बरोबर, लेस इंटरेस्ट इक्वल टू. ईबीटी. हा फॉर्म्युला माहिती आहे ना? हो हो माहिती आहे. ईबीटी मायनस टॅक्स ईएटी. लेस प्रेफरन्स डिव्हिडंड प्रॉफिट हे आपलं टेबल टू इक्विटी शेअर ऍप्लिकेबल टू होल्डर. शेअर होल्डर. करेक्ट. हो. देन इथपर्यंत आपल्याला फॉर्मॅट माहिती. आता पण इथे हम्म. प्रॉब्लेम असा आहे बघ, सेल्स इन युनिट्स दिलेत आणि सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट हे पर युनिट मध्ये दिले. करेक्ट. हो. जर तू इकडे करायचा प्रयत्न केला तर थोडंसं कन्फ्युजन होतं, कारण मग पर युनिट आणि हे सगळं एकत्र येतात. आता हे आपण काय हा करूया, हा इथे फक्त रुपीज मध्ये घेऊया, म्हणजे टोटल रुपीज सगळं इथे घेऊया. मग आपल्याला हा आधी टोटल सेल्स काढावे लागतील की नाही? हा. ते टोटल सेल्स कसे काढशील? तुला युनिट्स दिलेत आणि हे दिले, मग टोटल सेल्स कसे काढशील सांग बरं? युनिट्स मल्टिप्लाइड बाय पर युनिट करेक्ट, बरोबर. म्हणजे सेल्स ट्वेंटी टोटल रुपीज थाउजंड वाले इंटू ना. 15. हे बघ, आधी आपण ते काढून घेऊया. टोटल सेलिंग हम्म. प्राइस इक्वल टू नंबर ऑफ युनिट्स इंटू सेलिंग प्राइस पर युनिट. आता रीताचं बघ, रीताचे नंबर ऑफ युनिट्स किती आहेत? 20,000 इंटू 15. करेक्ट. हो. हा, मग ते इथे करून घ्यायचं आधी. 20,000 इंटू 15. इंटू 15. इथे फॉर्म्युला वगैरे लिहित नाही बसलंस तरी चालेल हा. तुला सोपं जाऊन मी लिहून दाखवते फक्त. चालेल. डायरेक्ट केलं तरी चालेल हा. किती येईल सांग? हा एक सेकंड. 3 लाख. करेक्ट. हो. सो लगेच इथे लिहून टाकावं. तर सेल्स किती आले तुझे? 3 lakhs. 3 lakhs. ओके. आता हवं तर तू सगळ्यांचं सेल्स एकत्र काढू शकतेस किंवा एकेकाचं करू शकतेस. ओके, आता त्याची व्हेरिएबल कॉस्ट किती आहे बघ पर युनिट? 10 आहे की नाही? हा हा. मग आता रीताची व्हेरिएबल कॉस्ट आहे बघ, मी करून घेतलं इथे. सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट दिसतंय. आता हो व्हेरिएबल हो. कॉस्ट पण सेम, नंबर ऑफ युनिट्स इंटू युनिट्स व्हेरिएबल इंटू कॉस्ट पर 10. युनिट. करेक्ट. आता हो. नंबर ऑफ युनिट्स किती आहेत? 20,000 हा. इंटू व्हॉट इज द व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट? 10. 10. So 20,000 into 10. How much? लाख. 2 lakhs. That is equal to 2 lakhs. हे तू हम्म. टेबल मध्ये पण टाकू शकली असतीस हा वरती. हा तसं हा पण चालेलच ना वरती हा डिरेक्ट केलं तर. हा. कारण हे वेगळं का करायचं? मग सरळ थोडस सोपं होऊन जातं करायला ते. टेबल अच्छा. मध्ये टाकलं की कन्फ्युजन होतं ना, मग पर युनिट आणि रुपीज एकत्र आले की. हा हा. हा, म्हणून मग मी खाली करून दाखवलं. ते टेबल मध्ये टाकून दाखवलं तरी चालतं. हम्म. ऐनापुरेच्या बुक मध्ये त्यांनी टेबल मध्येच दाखवलं. ओके, सो अच्छा. नाउ व्हॉट विल बी द कॉन्ट्रीब्युशन? 1 लाख. करेक्ट. कॉन्ट्रीब्युशन विल बी 1 lakh. एकाचं करून घेऊ आपण आधी. फिक्स कॉस्ट इज गिवन हाऊ चालेल. मच? फिक्स कॉस्ट गिवन हाऊ मच? हे बघ, 30,000. 30,000. करेक्ट, गिवन आहे ना? त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय का इन्क्लुडिंग इंटरेस्ट वगैरे? नाही ना. नाही तो फक्त. ऍज इट इज एक्सक्लुडिंग इंटरेस्ट. तो 1 lakhs minus 30,000 हाऊ सेव्हन्टी मच? थाउजंड Very good, 70,000. Now what is the interest amount? इंटरेस्ट इज टॅक्स पर्सेंट 40. नाही, नाही इंटरेस्ट. What is? इंटरेस्ट 15,000 Yes, 15,000. interest 15,000. It is given. So हा. 70,000 minus 15,000. 55,000. 55,000 will be your EBIT, sorry, ईबीटी. EBT.
EBT. नाव हा, टॅक्स पर्सेंटेज इज गिवन हाऊ मच? 40%, म्हणजे 55,000 इंटू 40. येस, 55,000 इंटू 40. कॅल्क्युलेट. 50%. 22,000. 22,000. थाउजंड. नाव 55,000 मायनस 22,000. एक सेकंड, -22,000. 33,000. 33,000. करेक्ट. इज देर एनी हो. प्रेफरन्स डिव्हिडंड? प्रेफरन्स प्रॉफिट कॅपिटल नाहीच आहे ना. नाही. हा, मग सो प्रेफरन्स कॅपिटलच नाहीये आपल्या सम मध्ये, तर प्रेफरन्स डिव्हिडंड असण्याचा संबंध आहे काही? नाही, तर नील. डॅश. डॅश. देन ओके. प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर थर्टी थ्री होल्डर्स किती येणार? थाउजंड येस, 33,000. आता फॉर्म्युले तुझे पाठ हवेत. ऑपरेटिंग लिव्हरेजचा हा हा. फॉर्म्युला काय सांग? कॉन्ट्रीब्युशन अपॉन EBIT. हे बघ, मी इथे लिहून ठेवलंय, कॉन्ट्रीब्युशन अपॉन EBIT. अच्छा. करेक्ट. हा. जस्ट अमाऊंट टाकायचं इथे, एकदाच फॉर्म्युला लिहायचा. टेबल फॉर्मॅट मध्ये केलं हम्म. ना फास्ट होतं. हे परत परत फॉर्मॅट लिहायची गरज नाही, कळलं? हो, बरोबर. हा, आता कॉन्ट्रीब्युशन किती आहे तुझं? 1 लाख. 1 लाख. हा, सो 1 लाख. कॅल्क्युलेशन तू करायचं. वन हा, लॅक डिवायडेड बाय EBIT. व्हॉट इज सेव्हन्टी EBIT? थाउजंड EBIT is 70,000. 194. So what will be your answer? 1.43. 1.43. 43. Just 1.43. So your फोर operating सेकंड. leverage will be 1.43. That's it. हम्म. आलं? ओके. आता हो. फायनान्शियल लिव्हरेज काढ. फायनान्शियल लिव्हरेजचा फॉर्म्युला EBIT. काय? EBIT डिवाइड बाय EBT. बरोबर आहे ना फॉर्म्युला? हो. मी रॉंग लिहिला असेल तर सांगायचं हा मला. नाही नाही, EBIT बरोबर डिवाइड, आहे. हा, EBIT अपॉन EBT. So EBT what is EBIT? 70,000. 70,000 and वन divided पॉईंट by ट्वेंटी सेवन हा, 55,000. 50,000. फिफ्टी फाय 55 थाउजंड ना. EBT is हो. 55,000. Now calculate. 1.27. 1.27. Correct? हो. Now EPS. What is the formula for EPS? Amount अमाऊंट available to equity shareholders divided the अपॉन number of इक्विटी equity शेअर्स. shares. Correct? So amount available to equity shareholders, how much? Amount available to equity shareholders. आपण काढले ना इथे, बघ हे बघ इकडे. हा, खालती आहे, खालती आहे. हे बघ, प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी 33,000. शेअर, है ना? थर्टी हो, थ्री सेम आहे थाउजंड दोन्ही साईडचं. 33,000 डिवाइड बाय 33,000. आता इथे डिव्हिजन मी डायरेक्ट करते, ऑब्लिक टाकून. 33,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी नंबर ऑफ शेअर्स इक्विटी शेअर्स. आता हाऊ मेनी नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आर देअर? वरती दिले असेल बघ, इन द क्वेश्चन. नंबर हा, ऑफ इक्विटी शेअर्स इथे दिलेत. किती आहे? 5,000. 5,000. डायरेक्टली नंबर ऑफ इक्विटी शेअर्स दिलेत, मग आपल्याला काही करायची गरजच नाहीये. गरज नाही. सो 30,000 डिवायडेड बाय 5,000. 5,000. डिव्हिजन सिक्स पॉईंट बरोबर करा, सिक्स इथे ते फॉर्म्युला इन्सर्ट नाही करत बसत मी आता. हा हा. हा, किती येणार? 6.6. 6.6. 6. आता हे जे आन्सर येणार हे रुपीज मध्ये येणार, करेक्ट ना? आणि हो हे वरचं नुसतं नंबर काढून दाखवायचा लिव्हरेजचं, पण हे रुपीज 6.6 येणार. हो कळलं? हे हो. झालं फर्स्ट फॉर्मचं. हा, आता सेकंड फॉर्म सेम रिपीट करायचं. इकडचं आता काही लिहायची गरज आहे का? नाही. नाही. आता कर. सेल्स इंटू सेलिंग प्राइस. 25,000 इंटू हाऊ मच? 25,000 इंटू इथे बघ 20. स्क्रीन. हा, करेक्ट. 25,000 इंटू 20. इथे आपण ड्रॉ करून ठेवलेलंच आहे सगळं, आता फक्त फिल इन द हा. ब्लँक्स करायचंय. सो 25,000 इंटू 20. इंटू 20. 5 lakhs. 5 lakhs. इथे पण अमाऊंट न दाखव, डायरेक्ट वरती टाकली अमाऊंट तरी चालते हा तुला. हा सो हा. इकडे घेतले 5 lakhs. व्हेरिएबल कॉस्ट 15 इंटू किती? 25. 25,000. 3 lakh 25,000. 75,000. अच्छा. 25,000 इंटू 15. इंटू 15. तर थोडासा वेळ जास्त जाईल, पण चुकणार अजिबात नाही. किती येणार? हा, 1 लाख. 3,75,000. शुअर? 3 लाख 15 75 ना? इंटू, हा, हा, 3,75,000.
3,75,000. 1000. सो वरती टाकून दे इथे 3,75,000. आय थिंक मला वाटतं मी 2 फॉर्मचं दाखवलं तर पुढचं तुला येईल, हा जमेल. है ना? सोपं आहे कारण. किती हो येणार? एक सेकंड. 5 lakhs 5 minus lakhs minus 1 3,75,000. lakh 25,000. 1,25,000. What is the fixed cost? Fixed cost 40,000. 40,000. So 1,25,000 minus 40,000. 85,000. 85,000. 85,000 minus interest 25,000. इंटरेस्ट किती आहे तुझं? 25,000. 25,000. So 85,000 minus 25,000. 60,000. 60,000. So your EBT equal to 60,000. 60,000 into 40%. 40%. 24,000. 24,000. So 1000. 60,000 minus 24,000. 60,000. एक सेकंड. Minus 24,000 is 36,000. तू लिहितेस सायमल्टेनियसली की कसं नंतर लिहिणारस? नाही मी कॅल्क्युलेट करते. ओके, नंतर मी करशील. नंतर करेन स्वतः सॉल्व. हा ओके. अगेन प्रेफरन्स डिव्हिडंड और डॅश dash. So profit 36,000. available again 36,000. So how many equity shares are there? 36,000. No, नाही how हाऊ मेनी many इक्विटी equity shares? 9,000 है ना? 9,000. हो. हा, आता आपण कॅल्क्युलेट करूया खाली परत. हम्म. हे बघ, ऑपरेटिंग लिव्हरेज कॉन्ट्रीब्युशन अपॉन EBIT. EBIT करेक्ट. कॉन्ट्रीब्युशन किती आहे तुझं आता? 1,25,000 125. आणि EBIT 85,000. करेक्ट. सो हो 1,25,000 divided by डिवाइड 85. 1.47. 1.47. So here will be 1.47. Correct. Now financial leverage. EBIT is 85,000 85,000 divided by EBT divided by EBT. EBT is what? 60,000. 60,000 है ना? हो 60. So total 1.42. 1.42. 42. करेक्ट. करायचे दोन्ही आता की तू करणार आहेस नंतर? मी करेन. समजले पहिले दोन. समजलंय ना? हा एक मिनिट. ओके. आता हा सम आहे. दिस इज 2018 क्वेश्चन नंबर 3. अगेन लिव्हरेजचा सम आहे. ओके. सम ओके. काय दिलंय बघ. The following details relating to company are given. Given. Sales per annum 1 lakh सेल्स units. किती दिलंय पर एनम? 1 lakh units. ओके. सेल्स दिले पर एनम 1 लाख युनिट्स. करेक्ट. हा देन व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट हा, आहे वाटतं 90. व्हेरिएबल कॉस्ट गिवन पर युनिट. करेक्ट. आता इथे तुला एकाच इयरचं, दिस इज गिवन फॉर ओनली 1 year और ओनली 1 फॉर्म. एकाच फॉर्मचं दिलंय ना? हा हा मग वेगळी वर्किंग नोट न करता डायरेक्टली करू शकतो बघ. हाऊ सेल्स किती आहेत? 1 लाख युनिट्स. करेक्ट. इंटू हाऊ मेनी कॉस्ट पर युनिट दिली का त्यांनी? सेल्स पर एनम दिले 1 लाख युनिट्स. व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 90 पर युनिट. 90 पर युनिट. तर आपल्याला सेल्स समजा आता माहिती नसेल तरी पण तुला हे माहिती व्हेरिएबल कॉस्ट. आपण आधी फॉर्म्युला लिहून घेऊया बघ. चालेल. कसा कॉलम येणार? पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. अमाऊंट रुपीज अमाऊंट रुपीज. करेक्ट. जे ब्लॅकने करते ते बघा. पहिले आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. सेल्स 1 lakh into 120. नाही ग, ते अच्छा. आपल्याला दिले नाहीयेत ना. ओके. सेल्स किती आहेत माहिती नाही आपल्याला. आपण फॉर्म्युला लिहून घेतो आधी. सेल्स मायनस व्हेरिएबल व्हेरिएबल कॉस्ट. कॉस्ट किती आहे? जे काही येईल ते आपलं. हा, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इक्वल टू व्हॉट? कॉन्ट्रीब्युशन. सेल्स कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट फिक्स कॉस्ट. एक्सक्लुडिंग इंटरेस्ट. इथे स्पेसिफिकली दिलेलं असतं त्याने एक्सक्लुडिंग इंटरेस्ट, तर तसंच लिहायचं. मग तुझं येणार मॅम तिकडे इन्क्लुडिंग लिहिलंय ना? हा, म्हणून तर आपण हा हा इंटरेस्ट ठीक आहे ठीक आहे. एक्सक्लुडिंग घेतो ना. जर काहीच दिलं नसेल तर एक्सक्लुडेड ऍझ्युम करतो आपण. नंतर आलं EBIT. EBIT मधनं आपण काय करतो? इंटरेस्ट मायनस. इंटरेस्ट मायनस करणार. ओके. मग काय तुला मिळेल? EBT. थोडं मी खाली EBT. घेते म्हणजे एका लाईन मध्ये येईल सगळं.
हे बघ. आता येणार तुझं ईबीटी. हा आपला नेहमीसारखं फॉर्मॅट आपण लिहून घेतोय जस्ट, आणि मग त्याच्यात ओके. अमाऊंट फिल करूया आपण. ईबीटी लेस टॅक्स पर्सेंटेज तुला दिलंय प्रॉब्लेम मध्ये. किती पर्सेंट दिलाय टॅक्स बघून घे, टाकून घे. 30%. 30%. मग तुझं येणार ईएटी. आता इथे अगेन प्रेफरन्स डिव्हिडंड काहीच नाहीये ना. नाही. मग खाली लिहिलं तरी चालेल तू प्रेफरन्स डिव्हिडंड नील. मगाच्या सम मध्ये आपण लिहिलं होतं बघ, प्रेफरन्स डिव्हिडंड नील. हा हा हा. तसं लिहिलं तरी चालेल. हा, इथे मी लिहून दाखवते तुला. चालेल. ईएटी मधनं आपण काय करतो, लेस प्रेफरन्स डिव्हिडंड. प्रेफरन्स डिव्हिडंड, आणि मग येणार तुझा प्रॉफिट अवेलेबल टू शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर्स. करेक्ट. हा. आता आपण एक एक अमाऊंट ज्या माहिती आहेत ते करूयात. हा, हम्म. सेल्स तर तुला किती माहित नाही, पण व्हेरिएबल कॉस्ट माहितीये 90. पर युनिट. हा, म्हणजे 1,00,000 युनिट्स इंटू 90. जे माहिती आहे ते मी फिल करत जाणार फक्त आधी. हम्म. ओके, सेल्स माहिती नाहीये तिथे ब्लँक सोडून दे. 1,00,000 इंटू चालेल. 90 हाऊ मच. 1 लाख इंटू 90 lakhs. करेक्ट. 1,00,000 इंटू 90 लॅक्स. ओके. आता तुलाकडे सेल्स माहिती नाही, त्यामुळे तू कॉन्ट्रीब्युशन नाही काढू शकत, पण तुला पुढे फिक्स कॉस्ट इन्क्लुडिंग इंटरेस्ट दिलाय. करेक्ट. हा. हा, मग आधी आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घ्या. इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन डिबेंचर्स. करेक्ट. हम्म. हा, सो डिबेंचर इज 30 lakhs 30 lakhs. into 10% interest. 10% debenture means 30 lakhs into 10%. 10%. Correct? हा. So what will be the interest? 30 lakhs into 10%. 3 lakhs. 3 lakhs. So interest we can write 3 lakhs. हम्म. So total fixed cost including interest is 18 lakhs. 40. हाँ 18 lakhs. sorry. बराबर. So 18 lakhs is including interest हाँ. minus interest, because we have to take it as a excluding interest. So minus interest 3 lakhs. So what will be excluding interest price? 15 लाख. Correct. 15 lakhs. Correct. हम्म. Still we don't know the selling price. Okay. सेलिंग प्राइस माहित नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. करेक्ट. करेक्ट. हो हो. सो लेट अस assume sales equal to 100. We have to calculate sales. Then now let us assume sales equal to 100. 100. So what is PV ratio? They have given us a PV ratio. What is PV ratio? 25%. 25%. So contribution upon, sorry, PV ratio, what is the formula for PV ratio? Contribution upon sales into 100. Contribution upon sales into 100 means Into 100. contribution equal to, हे तुला कळतंय का बघ, नाही तर मी तुला फॉर्म्युला लिहून दाखवते. Contribution Contribution to equal to हाँ sales into PV ratio. Correct. समझ लो. So 100 is our sales. Contribution is 25%. Sorry, PV ratio is 25%. So our contribution will become 25. 25. Okay. Okay. Now sales minus variable cost equal to contribution. You know, हाँ. sales minus variable cost equal to contribution. Contribution. सो सेल्स ऍझ्युम केलं तर आपण किती 100. 100. ऑलरेडी वी हॅव सेल्स इक्वल टू 100 मायनस व्हेरिएबल कॉस्ट इक्वल टू हाऊ मच कॉन्ट्रीब्युशन 25. 25. सो बाय सॉल्विंग दिस इक्वेशन व्हेरिएबल कॉस्ट इक्वल टू 125. नो 75 माइनस. हाँ. 100. 25 इकडे येणार ना, प्लस से मायनस होणार. 100 मायनस 25 इक्वल टू 75. गॉट इट. हो हो. नाउ वी नो द व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट हाऊ मच. Variable cost per unit 90. 90. Correct. When sales is 100, see, write the sales अच्छा हाँ क्रॉस मल्टीप्लाई. cross multiple variable cost. Correct. When the हाँ sales is 100, 90 into 100 variable cost divide. is 75. Correct. As per our हाँ assumption. Here, yes. हे बघ इकडे 75 आणि 100. When हम्म. sales is 100, variable cost is 75. Now variable cost is given 90. 90. How much will be the sale? 12. How much will be the sale? Question mark. By the rule of अच्छा. cross multiplication, selling price per unit we have to calculate.
90 into 100 upon 75. 75. Got it? Now calculate Yes. 90 into 100 upon 75. Divided by 75. 120. 120. So 120 is selling price per unit, correct? Now put up in a formula 1 lakh units into 120. अच्छा ते पर युनिट असतं सेलिंग प्राइसचं. हा हे आपण 90 पर युनिटनीच केलं ना, हे बघ ना. हा हा समजलं समजलं. तू जर हे ओके 90 हा लॅक्स घेतलं असतं तुला डायरेक्ट 1 करोड 20 लॅक्स मिळाले असते. ओके हा नाही ते म्हणजे इथे समजलं समजलं. इथे 90च्या ऐवजी 90 लॅक्स घेतले असतेस ना इकडे, हम्म. तर 1 तर करोड 1 20 करोड 20 लॅक्स ते हो ते मिळाले असते. झालं. आता आपण कॅल्क्युलेट केलं 1 lakh into 120. So it will be 1 crore 20 1 lakhs. करोड 20 लॅक्स Now येस. complete the table. 1 crore 20 lakhs minus 90 lakhs मायनस 90 30 13 lakhs. लॅक्स Minus fixed cost 15 lakhs. 15 लॅक्स Yes, 15 lakhs. Now what is the interest amount? 3 lakhs. 3 15 लॅक्स lakhs minus 15 3 lakhs. 12 लॅक्स 12 lakhs. Correct? हो. Tax. 12 मायनस किती आहे? Tax 30% is given. 12 lakh into 30%, how much? 12 lakhs into 30% 3,60,000. 3,60,000. Now 12 lakh minus 3,60,000. 12 lakhs minus 3 lakhs 60 8 lakh 40,000. 8 lakh. 40,000 Is there any preference dividend given? Preference share capital? in the question. In the question, there is no preference capital. नाही दिलं. So, preference Dash. dividend is nil. And profit available to equity shareholders again 8 lakh 8 lakh 40,000. 40,000. Yes. Okay, हाँ 8 lakh 40,000. Now, calculate the leverage. First is operating leverage. What is the formula for operating leverage? contribution upon EBIT. Contribution upon EBIT. Correct? दिसतंय ना स्क्रीनवर? हो दिसतं. हाँ. So, contribution how much? 3 lakhs 30 lakhs. 30 lakhs sorry. Upon EBIT, 15 lakhs. So 15 30 lakhs. lakhs upon 15 lakhs, calculate. 2. Yes, 2. Then financial leverage, EBIT upon EBIT. EBIT upon EBT. है ना? So what is EBIT? EBIT is 15 lakhs. And EBT is 12 lakhs. EBIT 12 lakhs. So 15 lakhs upon 12 lakhs, calculate kar. Lakhs. हाँ 1.25. Now combined leverage. Contribution upon EBIT. So contribution is Contribution is 30 lakhs. upon EBIT किती 12 लाख. 12 lakhs. Correct. Total 2.5. 2.5. Correct. Now EPS. What is the formula for EPS? Amount available to Amount or profit equity available to shareholder. equity shareholders upon number of equity Number shares. of shares. Okay. Now profit available to equity share is 8 lakh 40,000. How many 8 number of lakh equity shares are there? See, this is a 8. 40 lakhs rupees. So how to calculate number of equity shares? 40 lakhs divided by? Divided by 10. Very एक good. share. So 4 lakh per share, 4 lakh shares हो गए ना? हो. So 4 lakh 8 lakh 8 lakh 40,000 divided by 4 lakhs. हाँ 2.1 बराबर आहे. 2.1. That's it.